महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमा भागामध्ये असलेल्या जळगाव जामोद परिसरामधील राजुरा शिवारात काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा मृतदेह सापडला। त्यातही या मृतदेहाला शीर नव्हतं, केवळ धड होतं, तेही जळालेल्या अवस्थेत होतं। जेव्हा त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी जास्तीचा तपास केला त्यावेळेस काही अंतरावरती एक मानवी कवटी सुद्धा आढळली आणि त्यावरूनच खरतर हा एका महिलेचा मृतदेह असल्याचं समजलं होतं। मात्र एखाद्या महिलेचा इतका निर्घृण पद्धतीने खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न नेमकं कोण करू शकतं? हा खून कुणी केला, कशासाठी केला आणि मृतदेह इथे कसा आणून टाकला, असे अनेक प्रश्न होते। याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, या खुनाचा सगळाच उलगडा करण्यासाठी गेल्या 12-13 दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचं पथक काम करत होतं आणि आता अर्थात 13 दिवसांच्या नंतर या खुनाचं रहस्य उलगडलेलं आहे। हा संपूर्ण प्रकार ऑनर किलिंगचा असल्याचं समजलंय। नेमकं काय घडलेलं होतं हे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। शिवानी बापूराव कळमेकर असं या तरुणीचं नाव आहे। ही तरुणी मूळची मध्य प्रदेशातल्या बुरहानपूर इथे राहणारी होती आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर तिचं पूर्ण कुटुंब तिथेच वास्तव्याला होतं आणि तिचा खूनही तिथेच झालेला आहे। मात्र मृतदेह इथे आणून टाकलेला होता। आता मुळात शिवानीच्या बाबतीत काय घडलं होतं तर शिवानीचा 15 एप्रिलला एका तरुणाशी विवाह झालेला होता। त्यानंतर 5-6 दिवसांच्या नंतर ती पुन्हा आपल्या माहेरी आली। तिथे आल्याच्या नंतर तिच्या कुटुंबियांना असं समजलं की शिवानीचे तिच्याच चुलत भावाबरोबर प्रेम संबंध होते आणि काही केल्या लग्नानंतर सुद्धा तिला हे संबंध तोडायचे नव्हते। ती नवऱ्याबरोबर नांदायला जायला तयार नव्हती आणि या सगळ्यामुळेच तिच्या कुटुंबियांना तिचा प्रचंड राग आलेला होता। याच रागाच्या भरात तिच्या वडिलांनी तिच्यावरती काठीने आणि बांबूने तिला मारहाण केली। तिच्या डोक्यात बरंचसं लागलेलं होतं आणि या सगळ्यामध्येच तिचा मृत्यू झाला। तिचा मृत्यू झाल्याच्या नंतर यांनी असं ठरवलं की या मृतदेहाची विल्हेवाट लावायची। मात्र ती कशी लावायची, कुठे लावायची हे ठरलेलं नव्हतं। त्यामुळे स्वतःच्याच मुलीला मारून तिचा मृतदेह एक दिवस या दोघा बापलेकांनी म्हणजे तिच्याच सख्ख्या वडिलांनी आणि तिच्या भावाने मिळून त्यांच्याच घरामध्ये हा मृतदेह सुद्धा ठेवला। जवळपास 24-25 तासांच्या नंतर हे दोघे जण बापलेक जे आहेत ते तोच मृतदेह 2 व्हीलर वरती घेऊन निघाले। त्यानंतर सीमा भागामधून म्हणजेच ते महाराष्ट्रामध्ये त्यांनी एंटर केलं बाउंड्रीवरून आणि त्यानंतर जळगाव जामोदच्या या परिसरामध्ये आल्याच्या नंतर जे निर्जन स्थळ आहे, जंगलाचा परिसर आहे, त्या ठिकाणी या मृतदेहाची विल्हेवाट लावायची असं ठरलं। मात्र तरी सुद्धा मृतदेह ओळखू येईल अशी भीती त्यांना होती। त्यामुळे तिथे आल्याच्या नंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा धड आणि शीर वेगळं केलं। दोन्ही वेगवेगळ्या दिशेला फेकलं, दोन्ही तिथल्या तिथे जाळण्याचा प्रयत्न केला। यामध्ये हा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला तर कवटी जी आहे ती पूर्णच म्हणजे चेहरा पूर्ण जळालेला होता, केवळ कवटी सापडलेली होती। या व्यतिरिक्त मृतदेहाच्या अंगावरचे सगळे कपडे किंवा रक्ताचे डाग वगैरे जे काही होतं हे सगळं काही जंगलातच इकडे तिकडे फेकलेलं असं सगळ्याच अवस्थेमध्ये सापडलेलं होतं। मात्र अतिशय निर्घृण पद्धतीने ही सगळी हत्या झालेली होती आणि जाणून बुजून हा सगळा हत्येचा खुनाचा पराक्रम लपवण्यासाठी म्हणून महाराष्ट्रात आणून या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती। अर्थात 13-14 दिवस पोलिसांनी या सगळ्यामधला तपास केला आणि आता दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या खुनाच्या मागे आणखी कुणी आहे का किंवा या दोघांना सुद्धा कुटुंबियांमधील आणखी कुणी या सगळ्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यामध्ये किंवा खून करण्यामध्ये मदत केली होती का, या सगळ्याचा शोध घेतला जातोय। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।